समर्थ श्रीराम. दशक 7 समास 7 साधन प्रतिष्ठा निरूपण. प्रपंच काय किंवा परमार्थ काय? ज्ञानानेच ध्येय साध्य होतं. प्रपंचातील ज्ञानाच्या मोजपट्ट्यांनी परमार्थाचं ज्ञान उलगडत नाही. उलट तसं केल्यास विपरीत ज्ञान हाती येतं. आपलं मन दृश्यातून निर्माण झालेलं आहे. त्याला आपण दृश्याचंच चिंतन करण्याची सवय लावून ठेवली आहे. म्हणून दृश्य वस्तू समोर धरल्याशिवाय मन काही चिंतन करू शकत नाही. आता उदाहरणच द्यायचं झालं तर बेसनाचे लाडू करायचे आहेत हा विचार मनात आला की लगेच डोळ्यासमोर काय येतं? डाळीचं पीठ, तूप, पिठी साखर, वेलची, साहित्य डोळ्यासमोर पटकन येतं. अजून जास्त सखोल चिंतन केलं की त्याचा खमंग वास, त्याचा झालेला मऊसूत लाडू हातात जाणवायला लागतो. मग हे का घडतं? तर आतापर्यंतच्या दृश्याचा अभ्यास, सवय. मन जिथे लावावं तिथे लागतं. स्वामी विवेकानंद म्हणायचे, मन शेणाचा गोळा आहे, जिथे चिकटवाल तिथे तो चिकटतो. आपण ब्रह्मस्वरूप आहोत हे आपलं मूळचं पद आहे. तेथून बाजूला न होता साधना करायला शिकावं. सगळ्या समस्यांचं मूळ मी आणि माझं यामध्ये आहे. विवेकाने मीपणाचा त्याग करावा. केवळ अभ्यासानेच म्हणजे साधनेनीच साध्य साधलं जातं. समर्थांचं असं स्पष्ट मत आहे. आजची स्टार नोट, व्हॉट वी थिंक वी बिकम. आणि समर्थही म्हणतायत, सवे लाविता सवे पडे, सवे पडता वस्तू आतुडे, नित्यानित्य विचारे घडे समाधान. सवे म्हणजे सवय. जशी सवय लावाल तशी सवय लागते. श्रीराम समर्थ श्रीराम.